विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 9वा सेतू अभ्यासक्रम दिवस 23वा आणि आपण दिवस 21 आणि 22चा टॉपिक पुढे नेणार आहोत. In the 21st and 22nd day, we learn 5 identities. And what is the meaning of identity? तुमचं उत्तर वहीवर लिहा. नित्य समानता म्हणजे काय? पटकन लिहा, व्हिडिओ पॉज करा. त्यानंतर कोणत्या कोणत्या आयडेंटिटी होत्या पहा. मला अशा आठवत आहे, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, एकातच दोन. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्ही फॉर्म्युले एकातच लिहायचे. त्याच्यानंतर ए प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर. नंबर 4 एक्स प्लस ए एक्स प्लस बी. आणि एक कोणतं तरी राहिलं, कोणतं राहिलं शोधा. या प्रकारे 5 आयडेंटिटीज लिहायच्या आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न अगेन 4 identities. Number 6, 7, 8 and 9. Now 6 number, a plus b whole bracket q. a अधिक b कंसाचा घन. a अधिक b घन म्हणू नका, तो फक्त b चा घन होईल. सो रीड इट ॲज a plus b whole bracket q. आणि एकदम सोपं आहे. a cube 3ab 3ab पुन्हा 3ab 3ab आणि बी क्यूब आणि पुढं काय बी क्यूब. आणि मित्रांनो, इथं स्क्वेअर करायचा. ए स्क्वेअर बी ए बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी ए बी स्क्वेअर. म्हणजे काय सूत्र तयार होईल पहा. ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. एचा घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बीचा घन. आणि 2-3 वेळेला लिहा. आता 7वं ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, टर्म तेच राहते. ए क्यूब 3 ए स्क्वेअर बी 3 ए बी स्क्वेअर बी क्यूब. पदामध्ये कोणताच बदल होणार नाही. फक्त साईड काय करायचं, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. याच्यामध्ये सगळे प्लस. आणि हे सुरुवातीला जे प्लस दिलंय ते लिहिलं तरी आहेच आणि नाही लिहिलं तरी आहेच, म्हणून नाही लिहिलं तरी चालतं. हे झालं 6 आणि 7 नंबरचा फॉर्म्युला. मित्रांनो, याच्यावर आधारित आपण उदाहरण सोडवू, म्हणजे आपला कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. चला, 5वं सूत्र सांगा कोणतं. आठवलं मला आता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि मित्रांनो, माझी प्रॅक्टिस कमी पडली आणि सूत्र काही लक्षात येऊ नाही लागलं, पण तुमची प्रॅक्टिस चांगली आहे आणि तुम्ही हे फास्ट पटपट लिहिले असतील अशी अपेक्षा करतो. आता याच्यावर आधारित पहिलं उदाहरण सोडवू. राईट डाऊन. नंबर 1 पी प्लस 3 होल ब्रॅकेट क्यूब. पी प्लस 3 होल ब्रॅकेट क्यूब. आणि कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, 6 का 7? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. 6वा का 7वा? ए म्हणजे पी, ए इज इक्वल टू पी, बी इज इक्वल टू 3 प्लस म्हणजे 6वा फॉर्म्युला. आणि वापरू. चला, सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहा पहिले. सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा. इथं लिहितो प्रॉब्लेम. पी प्लस 3 होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू व्हॉट. चला पुढे लिहा. ए इज इक्वल टू पी, बी इज इक्वल टू 3 लिहा. पटपट सोडवायचे मित्रांनो. आता फक्त व्हॅल्यू ठेवायच्या. पी प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. ए म्हणजे काय पी, पी क्यूब प्लस 3 ए म्हणजे काय पी, पी स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय 3 ए म्हणजे काय पी, सॉरी बी स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस बी क्यूब 3 क्यूब. जिथं ए आलं तिथं पी लिहा, जिथं बी आलं तिथं 3 लिहा, 3 लिहा. चला पी क्यूब. आता पूर्ण टर्म सॉल्व करू. पी स्क्वेअर ॲज इट इज 3 3 जा 9
9p², पुढं आलं प्लस 3² 9, 9 3 जा 27, p प्लस 3³ 27, 3 चा घन 27 आणि उत्तर आलेलं आहे. याला फ्रेम करा. दोनदा तीनदा उदाहरण सोडवा म्हणजे पक्क होईल. व्हिडिओ पॉज करा, उदाहरण न पाहता सोडवा, उत्तर मॅच होतं का पहा आणि मग आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. काय उदाहरण सांगा. p-2 होल ब्रॅकेट क्यूब आणि आता कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल ते आपण ठरवूया. चला p-2 म्हणजे काय झालं. a b होल ब्रॅकेट क्यूब मधात काय आलं मायनस वजा टेस्टर पद बदलणार नाही 3a² b 3ab² b³ प्लस मायनस. चला आता तुम्हाला लक्षात आलंय की सर आता a बरोबर p घ्या आणि b बरोबर 2 घ्या. हे मायनस आलेलंच आहे म्हणजे b बरोबर -2 घ्यायचं काम नाही. b बरोबर 2 पुढे लिहा p-2 होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. चला ए आलं तिथं p लिहा p³ पुढं काय आलं -3. ए म्हणजे काय p² इंटू b म्हणजे काय 2 प्लस 3. ए म्हणजे काय p, b म्हणजे काय 2² मायनस b म्हणजे काय 2³ ए म्हणजे p मायनसचं मायनस b म्हणजे 2. चला एकदम सोपं. p³ मायनस 3 2 जा 6p² पुढं 2² 4 3 जा 12 प्लस 12p मायनस 2³ 8. याला चौकट करा, याला फ्रेम करा. मित्रांनो p+3³ पाहिलं याच्यामध्ये आणखी एक उदाहरण तयार करा. p-3 होल ब्रॅकेट क्यूब सोडवा. p-2 पाहिलं याच्यामध्ये एक उदाहरण आणखी तयार करा. p+2 आणि सोडवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन माहिती तुम्हाला. नाहीतर मी सूत्रच विसरलो होतो a² - b² आहे म्हणून, कारण प्रॅक्टिस कमी पडली. चला आता मित्रांनो आपल्याला जायचं नेक्स्ट 6वं आणि 7वं फॉर्म्युला आयडेंटिटी नित्य समानता पाहिलेली आहे. आता आपल्याला जायचं 1 नंबरकडं. 1 नंबर a³ प्लस b³ इज इक्वल टू ab a² ab प्लस b². a³ मायनस b³ इक्वल टू पुन्हा ab a² ab प्लस b². काय फरक पडतो. इथं प्लस आलं इथं प्लस घ्या, इथं मायनस आलं इथं मायनस घ्या, अधिक आलं अधिक, वजा आलं वजा, इथं प्लस आलं इथं मायनस करा, इथं मायनस आलं इथं प्लस करा. आणि फॉर्म्युलाचं एकमेकाशी कोरिलेशन आहे. फक्त आपल्याला 2दा 3दा लिहावं लागेल म्हणजे पक्का होईल. चला त्याच्यावर आधारित एक उदाहरण सोडवू. x³ प्लस 27 y³ इक्वल टू व्हॉट. मित्रांनो हे दोन्ही टर्म प्लसनं कनेक्टेड आहे म्हणजे आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. आपल्याला मल्टिप्लायनं कनेक्ट करायचे त्याला. हे झाले दोन्ही टर्म, हा झाला विस्तार. आपल्याला पाडायचे अवयव पाडण्यासाठी दोघांचं रूपांतर कशात करावं लागेल गुणाकारात मल्टिप्लिकेशनमध्ये. चला पहिला टर्म x होल ब्रॅकेट क्यूब सेकंड ब्रॅकेट क्यूब. इथं काय लिहिलं तर त्याचा आन्सर 27 y³ येईल. इथं असं टर्म लिहा की त्याचं उत्तर हे आलं पाहिजे 27 y³. इथं जर मी 2 लिहिले 2³ 8, 2 लिहून चालणार नाही. काय लिहायचं सांगा, तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका.
3 क्यूब 27 आणि वाय क्यूब. आणि आता कोणता फॉर्म्युला वापरायचा पहा, ए क्यूब बी क्यूब, दोघात काय वापरायचं, प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब. 8वा का 9वा, 8वा फॉर्म्युला. आता 9वा सध्या पुसून टाकू आपण. 8वा फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला वापरायचा, 8वा. चालेल या, ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 3y. जिथं जिथं ए येईल तिथं एक्स लिहा, ए क्यूब. जिथं जिथं हा झाला ए, हा झाला बी, ए आलं की एक्स लिहा, बी आलं की 3y लिहा. बरोबर आहे. चला, ही स्टेप झाली. ही स्टेप झाल्यावर ही स्टेप लिहा. आणि आता काय उत्तर येतं ते पहा. चला लिहा, एक्स क्यूब प्लस 27 वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3y होल ब्रॅकेट क्यूब. आता एकदम सोपं, एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब इज इक्वल टू ए बरोबर एक्स, ए बरोबर एक्स, बी बरोबर 3y, ए प्लस बी एक्स प्लस 3y. स्पष्ट दिसत नसेल तर पुसून पुन्हा लिहितो. ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 3y, ए प्लस बी एक्स प्लस 3y. चला, पहिलं झालं. ए बरोबर एक्स, बी बरोबर 3y. हे लक्षात ठेवा पक्क. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, पुढं काय आलं मायनस ए बी दोघांचं मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू 3y 3xy ए बी झाला. आता प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 3y स्क्वेअर 3yचा वर्ग. थोडीशी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, थोडी मिस्टेक झालेली आहे. काय मिस्टेक आहे पहा फक्त एकदा. 3y स्क्वेअर आपण लिहितो, पण बीचा स्क्वेअर आहे म्हणजे याला ब्रॅकेट करावं लागेल. 3y होल ब्रॅकेट स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि म्हणून मित्रांनो मॅथमॅटिक्समध्ये कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे. एक टर्म चुकला की आपली पूर्ण मेहनत वाया गेली. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशननं सोडवा, प्रत्येक गोष्ट शांततेनं विचार करून सोडवा. की स्क्वेअर करायचा बीचा म्हणजे या दोघांचा स्क्वेअर करावा लागेल, नुसता वायचा करून चालणार नाही. 3 स्क्वेअर 9 वाय स्क्वेअर. आणि आता प्रॅक्टिससाठी काय करा, असं उदाहरण तयार करा, एक्स क्यूब मायनस 27 वाय क्यूब. आणि तुमचं उत्तर काय येतं ते आपल्या वहीवर लिहा आणि एकच PDF तयार करून आपल्या ग्रुपवर पोस्ट करा. आता सेकंड प्रॉब्लेम लिहा. सेकंड प्रॉब्लेम एक्स क्यूब 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा. आपल्या सेतू अभ्यासक्रमात हा किती नंबरचा प्रॉब्लेम आहे, 4 नंबरचा. लिहा 1 2 3, 1 झाला 2 झाला 3 झाला, तर चौथा एक्स क्यूब मायनस 8y क्यूब इक्वल टू व्हॉट. सूचना लिहा, अवयव पाडा, फॅक्टराईज. 2 टर्ममध्ये प्लस मायनस आलं की हे झालं एक्सपान्शन. या एक्सपान्शनचं काय करायचं आपल्याला, फॅक्टर्स पाडायचे म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहायचे. चला, एक्स क्यूब मायनस याला मी ब्रॅकेट करतो क्यूब. सांगा इथं काय लिहू, वाय क्यूब आला म्हणजे वायचा आहे. कोणत्या संख्येचा क्यूब 8 आहे, कोणत्या संख्येचा घन 8 आहे, 2 क्यूब 8. कन्फर्म करायचा, एक्स क्यूब ओके मायनस 2 क्यूब 8 वाय क्यूब. आता कोणता फॉर्म्युला वापरायचा, ए क्यूब मायनस बी क्यूब. सांगा पहिले काय, ए बी, ए स्क्वेअर ए बी प्लस बी स्क्वेअर. याच्यात काही बदल नाही. इथं मायनस आलं, इथं मायनस या, मायनसच्या अपोजिट प्लस, वजाच्या विरुद्ध अधिक. आता ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 2y, एक्स क्यूब मायनस 8y क्यूब आपलं ओरिजिनल उदाहरण. चला, ए मायनस बी एक्स 2y मायनस ए मायनस बी. ए स्क्वेअर, ए म्हणजे काय
एक्स, बी म्हणजे काय 2y, ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, पुढं प्लस, आता दोघांचं मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू 2y प्लस 2xy प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर. असं करून ठेवू नका, चुकल. याला काय करावं लागेल मनातल्या मनात ब्रॅकेट, 2 स्क्वेअर 4 y स्क्वेअर y स्क्वेअर. इथंच फक्त आपलं चुकू शकतं. इथं आपण बॅट्समन आउट होऊ शकतो, कारण हा स्पिन होणारा बॉल आहे. स्क्वेअर हा स्पिन होणारा बॉल आहे. वर्ग करायचा तर बॉल स्पिन होतोय आणि म्हणून आपण 4 मारण्याच्या नादात जाऊ आणि आउट होऊ. इथं थोडी काळजी घ्या मित्रांनो. मनाने एक उदाहरण तयार करा, एक्स क्यूब प्लस 8y क्यूब आणि सोडवा. चला, या प्रकारे मित्रांनो आपण सर्व आयडेंटिटीचा उपयोग केलेला आहे, त्याच्यावर आधारित उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपल्याला जायचं स्वाध्यायाकडे. आपण आता स्वाध्याय सोडवू. प्रॉब्लेम नंबर 1, 2m मायनस 5 रेस्ट होल ब्रॅकेट क्यूब 2m वजा 5 कंसाचा घन. सर्वात पहिले कोणता फॉर्म्युला वापरायचा हे एकदा पक्का करू. हा जो पहिला टर्म आहे याला म्हणतो ए, दुसऱ्या टर्मला म्हणतो बी, ब्रॅकेट क्यूब आणि these two terms are connected by minus. आणि दोन संख्यांच्या दोन पदांच्या मध्ये वजाचं चिन्ह आलेलं आहे आणि आपल्या लक्षात आलं की आता कोणता फॉर्म्युला वापरायचा, ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब. चला सांगा काय आहे पहिलं, ए क्यूब 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर बी क्यूब, ए क्यूब बी क्यूब. पहिले एचा स्क्वेअर नंतर बीचा स्क्वेअर, 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर. आणि इथं मायनस आलं म्हणून पहिलं पद प्लस मायनस अधिक वजा. जर प्लस असतं तर सर्व प्लसच आले असते आणि पहिल्या टर्मला प्लस नाही दिलं तरी आहे आणि दिलं तरी आहे. चला आता आपल्या उदाहरणाकडं. जिथं ए आला तिथं काय लिहिणार 2m मायनस, जिथं बी आला तिथं काय लिहिणार 5. चला ए क्यूब 2m क्यूब, दोन टर्म आले म्हणून याला ब्रॅकेट करायला विसरू नका. मेक द ब्रॅकेट कंस मायनस 3a स्क्वेअर. ए म्हणजे काय, चला इथं लिहितो, ए इज इक्वल टू 2m, b इज इक्वल टू 5, 3a स्क्वेअर ब्रॅकेट 2m होल ब्रॅकेट स्क्वेअर. b म्हणजे काय इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5 स्क्वेअर मायनस 5 क्यूब. मराठी माध्यमासाठी सांगतो, 2m कंसाचा घन वजा 3, ए बरोबर काय 2m, बी बरोबर काय 5, 2m कंसाचा वर्ग गुणिले 5 अधिक 3 गुणिले 2m गुणिले 5चा वर्ग वजा बीचा घन म्हणजे 5चा घन. शांततेनं सोडवायचं, दुर्घटना से देर भली. 2चा घन 8 m क्यूब मायनस, आता मनातल्या मनात किंवा बाजूला लिहा, मागच्या पानावर जायचं काम नाही, 2m चा वर्ग 4m स्क्वेअर इंटू 5, 3 चौक 12, 12 पंचे 60, 60m स्क्वेअर प्लस 3 2 जा 6, 5 स्क्वेअर 25, 25 2 जा 50, 53 जा 150m मायनस 5 क्यूब 125. आणि मित्रांनो, पाया जितका मजबूत तितकी इमारत पक्की. आपल्याला मागचं रिवाईज करावं लागतं पुन्हा आणि म्हणून 2m वजा 5 कंसाचा घन बरोबर 8m चा घन वजा 60m चा वर्ग अधिक 150m वजा 125. तुम्ही सुद्धा मनानं उत्तर काढा मित्रांनो, आणि तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत आहे का ते पाहायचं आहे. मॅच होत असेल तर यश टाका, नसेल तर नो. मित्रांनो, उदाहरण मोठं आहे पण अवघड नाही. सचखंड एक्सप्रेस आहे पण एकदा काळजीपूर्वक स्पीड पकडला का बरोबर ती रेल्वे चालते. तर मित्रांनो, हे उदाहरण 2दा सोडवा आणि नंतर पुढच्या उदाहरणाकडे जायचं. चला आता लिहू आता आपण
क्वेश्चन नंबर 2. 7x + 8y होल ब्रॅकेट क्यूब 7x अधिक 8y कंसाचा घन बरोबर किती? पहिलं पद आलं ए, दुसरं पद आलं बी, आणि दोघांच्या मध्ये कोणतं आहे? अधिक प्लस ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब. म्हणजे टर्म तेच राहतील, पदांमध्ये कोणता बदल होणार नाही, फक्त सगळे प्लस होऊन जातील. सगळे काय होतील? प्लस. जोपर्यंत दिलेल्या फॉर्म्युल्यांमध्ये सूत्रांमध्ये तुम्ही कोरिलेशन शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेत कोणता फॉर्म्युला वापरायचा याविषयी कॉन्फिडन्स येणार नाही. कोरिलेशन शोधायचं की दोघात काय कोरिलेशन आहे. चला, प्लस असेल तर सर्व प्लस, मायनस असेल तर प्लस मायनस. ओके, एकाच फॉर्म्युल्यात दोन्ही पार्ट झाले. आता पुढची स्टेप एकदम सोपं. ए प्लस बी 7x + 8y होल ब्रॅकेट क्यूब इक्वल टू, जिथं जिथं हे आलं चला इथं लिहा. ए इज इक्वल टू 7x, b इज इक्वल टू 8y, ए क्यूब ब्रॅकेट ऑटोमॅटिक कौंस झाला पाहिजे, सांगायचं काम नाही. 7x होल ब्रॅकेट क्यूब प्लस 3a². a² म्हणजे काय? 7x होल ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट. बी म्हणजे काय? 8y प्लस 3. ए म्हणजे काय? मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दिलं तरी आहे, नाही दिलं तरी आहे, गुणाकाराचं चिन्ह असतंच. या दोनच्या मध्ये मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं चिन्ह आहे. 3 इंटू 7x इंटू 8y होल ब्रॅकेट स्क्वेअर. 3चा 3, एचा ए, b² म्हणजे काय? 8y होल ब्रॅकेट स्क्वेअर. पुढं इथं थोडंसं पुसल्या गेलं. प्लस बी क्यूब प्लस बीचा घन. बी म्हणजे काय? 8y. लगेच ऑटोमॅटिक काय झालं पाहिजे? ब्रॅकेट. आपल्या हाताला सवय पडली पाहिजे. ब्रॅकेट 8y होल ब्रॅकेट क्यूब इक्वल टू. आता शांततेनं 7 क्यूब 7 इंटू 7 इंटू 7. 7चा घन म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. 7 त्रिक 21 करून ठेवू नका. आणखी एक नवी शोध लागेल गणितामध्ये आणि तुमचा फोटो छापला जाईल. 7 क्यूब 7 इंटू 7 इंटू 7 आणि 10 पर्यंत क्यूब पाठच पाहिजे. 343 x क्यूब. मित्रांनो, स्टार करा आणि एकदम वरती लिहा सेल्फ होमवर्क, स्वतःचं स्वाध्याय होमवर्क 1 ते 10 1 to 10 क्यूब लिहिणे, 2दा-3दा लिहिणे आणि शक्य झालं तर त्याला पाठ करणे, लक्षात ठेवणे. चला पुढं प्लस. आता याले 3 7² 49 इंटू 8. पहिले x आणि y लिहून घेतो, मल्टिप्लिकेशन बाजूला करतो. 3 इंटू 7² 49 प्लस इंटू 8. 3 गुणिले 7चा वर्ग 49 गुणिले 8 बरोबर आहे. 49 त्रिक 147 गुणिले 8. चला करा मल्टिप्लिकेशन. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं पहा. 7×8 = 56. आणि मित्रांनो, आता मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, मला 7 8 जा 56 हे ॲटोमॅटिक काही येत नाही. माझ्या तोंडामध्ये हेच आहे ना. 7×8 = 56, 8×32, 8 × 8 1176 1176 xy. ओके प्लस. आता पुढे y². आणि मित्रांनो, लिहिताना काहीतरी मिस्टेक झाली. याच्यात काय मिस्टेक झाली मला तुम्ही सांगा. काहीतरी मिस्टेक झाली आणि आपला पूर्ण मार्क जाणार याचा 0 मार्क. आता इथं आले x y² x y². 3 × 7 इंटू 8² 64. 8² 64. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. 7 × 28 7 × 42 आणि 44 गुणिले 3 8 त्रिक 24 4 त्रिक 12 4 त्रिक 12 1344. इथं काय मिस्टेक झाली? xy². इथं x चा स्क्वेअर आहे, आपण फक्त x लिहिलं x². आणि मित्रांनो, खूप कॉन्सन्ट्रेशन उदाहरण सोडवावे लागतात, नाहीतर थोडीशी चूक झाली
की गणितामध्ये चुकीला माफी नाही, 0 मार्क. अंपायर काय करतो, फक्त बोट वरतो करतो. बॅक टू पॅव्हेलियन. चला 8 क्यूब 8चा घन 8 64 64 512. आणि तुम्हाला शिकवता माझे पण 10 पर्यंत क्यूब पाठ झालेले आहे. 10 क्यूब 1000 729 729 512 343 216 125 64 27 8 पाठ झाले. पाठ काही पाठ करत नाही बसतो, तुमच्यासारखी उदाहरणं सोडत बसतो टाईम असला की, म्हणजे येतं उत्तर. चला 7x + 8y होल ब्रॅकेट क्यूब 7x अधिक 8y कंसाचा घन. पुन्हा एकदा लिहितो. व्हिडिओमध्ये जर कोणतं अक्षर दिसण्यामध्ये किंवा आवाजात जर प्रॉब्लेम होत असेल तर मित्रांनो यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य आपली कॉमेंट टाका. चला तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पा, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पा. 343x³ 13xy² + 512y³. चला 3 मार्क पक्के झालेले आहेत. काहीच अवघड नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. या प्रकारे आपण 2 उदाहरणं सोडवलेली आहेत. आता आपल्याला जायचं तिसऱ्या उदाहरणाकडं. 125p³ 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 प्लस q³ 125 p⁻³ 3 अधिक q⁻³ 3. आणि याला आपल्याला फॅक्टराईज करायचं आहे. अवयव पाडा. सूचना काय येईल, अवयव पाडा फॅक्टराईज. कारण हे दोन्ही पद प्लस जोडल्या गेलेली आहे. आपल्याला ते कशानं जोडायची, मल्टिप्लिकेशननं, गुणाकारानं जोडायची आहे. आता असं तर काही आलेलं नाही. हा फॉर्म्युला वापरता येत नाही. हा फॉर्म्युला काही वापरता येत नाही. इथं आलं a³ आणि इथं आलं b³. म्हणजे आपल्याला आता कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, लिहा. a³ + b³ = a³ + b³ a⁻³ अधिक b⁻³ बरोबर. चला पहिलं ब्रॅकेट a + b, दुसरं ब्रॅकेट ab + b². इथलं चिन्ह कसं लक्षात ठेवायचं, इथं प्लस आलं तर इथं प्लसच्या उलट मायनस असतं तर प्लस. आणि हा ब्रॅकेट मी पुन्हा लिहितो तुम्हाला दिसायला सोपा व्हावा म्हणून. a² - ab + b². इथं मायनस असतं तर इथं मायनस म्हणून इथं प्लस, बाकी सेम. आता पहिले क्यूबच्या स्वरूपात लिहा. कोणत्याच इथं लिहितो ब्रॅकेट प्लस. ह्या कंसामध्ये काय लिहिलं तर त्याचं उत्तर 125p³ येईल. इथं काय लिहिलं म्हणजे त्याचं उत्तर 125 p⁻³ 3. पहिले तर p लिहून टाकतो. p³. आता इथं जर 2 लिहिलं 2³ 8, 3³ तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 4³ तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 5³ 125 म्हणजे आलं 5p. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125 म्हणून 5 लिहिले. p घन. आता इथं क्यू लिहून टाका. आणि एकदम सोपं. चला जिथं हे आलं तिथं काय लिहिणार 5p. जिथं b आलं तिथं काय लिहिणार q. a + b 5p + q a² म्हणजे काय 5p होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मित्रांनो इथं 2 स्मॉल ब्रॅकेट आले म्हणून 2 स्मॉल ब्रॅकेट चालत नाही. दोन्ही गोल कंस आले. मी याला करतो स्क्वेअर ब्रॅकेट, पेटी कंस. 5p² मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 5p. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b q प्लस q² स्क्वेअर ब्रॅकेट बंद. मित्रांनो इथं गोल कंस आला म्हणून इथं पेटी कंस करतो. देयर इज अ स्मॉल ब्रॅकेट सो हिअर स्क्वेअर ब्रॅकेट. चला आता ब्रॅकेट सॉल्व करायचा. 5p प्लस q इन द सेकंड ब्रॅकेट 5² 25p² मायनस 5pq प्लस q²
आणि आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम लिहा 125 पी क्यूब प्लस याला करा फ्रेम, याला करायची चौकट. आणि मित्रांनो 3 मार्काचं उदाहरण आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता आपण आपल्या शेवटच्या उदाहरणाकडे जाणार आहोत. स्वाध्यायामधलं उदाहरण क्रमांक 4. चला काय लिहा 4 नंबरचं उदाहरण काय सांगा. एकदा आन्सर कन्फर्म करा. तुमचं आणि माझं उत्तर सेम आलंय का पहा. आला असेल तर यस करा. आन्सर इज मॅच्ड. चला चौथं एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब च्या ऐवजी आता काय आलं, पुन्हा लिहितो एकदा. आता काय आलं, ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू पहिला ब्रॅकेट ए बी, दुसरा ब्रॅकेट ए स्क्वेअर ए बी प्लस बी स्क्वेअर. बरेच विद्यार्थी इथं 2 लिहितात बरं. 2ab लिहू नका, फक्त ए बी. इथं आलं मायनस म्हणून इथं मायनस आलं म्हणून इथं काय प्लस. चला आता रिकन्स्ट्रक्ट पुन्हा पदांची मांडणी करून घ्यायची आहे. एक्स क्यूब पहिला ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस इथं काय लिहिलं म्हणजे वाय क्यूब येईल वाय क्यूब वायचा घन 64. इथं जर 1 लिहिला 1 क्यूब 1, 2 क्यूब तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब काय लिहून सांगायचं. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 4 इक्वल टू. चला आता ए इज इक्वल टू एक्स, ए इज इक्वल टू एक्स, बी इज इक्वल टू 4y, ए मायनस बी एक्स 4y, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 4y प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट आपोआप झालाच पाहिजे. ही जोपर्यंत सवय पडत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर ॲक्युरेट येणार नाही. 2 स्मॉल ब्रॅकेट आले म्हणून हा ब्रॅकेट करत नाही. याला करतो स्क्वेअर ब्रॅकेट, याला करतो स्क्वेअर ब्रॅकेट. मायनस आलं मायनसच्या उलट प्लस. चला एक्स मायनस 4y इन द सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4 स्क्वेअर 16y स्क्वेअर. एक्स वर्ग अधिक 4xy अधिक 4चा वर्ग 16 वायचा वर्ग. आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम लिहा एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब आणि याला मोठी सारी फ्रेम करा. मित्रांनो एखादा टर्म चुकला, मला 3 लिहायचे होते, मी चुकून लिहिले 2, ते 2 वरच 3 लिहू नका. याला बारीक रेषा मारा, कट करा आणि बाजूला 3 लिहा. ओव्हर रायटिंग करू नका. फॉर्म्युला लिहा व्यवस्थित. प्रत्येक स्टेपला मार्क आहे. फॉर्म्युला 2दा कन्फर्म करा आणि मग पुढे जा. जर बी स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर करायचा असेल तर याला ब्रॅकेट करायला विसरू नका. आणि मित्रांनो ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फक्त कशाने येतील, प्रॅक्टिसनं. आणि मी सांगतो तुम्हाला 100% की मी प्रॉब्लेम जर सोडवले तर माझ्या तरी चुका होती पण तुमच्या होत नाही. कारण मला मेथड माहिती आहे पण मला प्रॅक्टिस नाही. माझी प्रॅक्टिस कमी आहे. मला माहिती आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा, कसा वापरायचा, पण माझी प्रॅक्टिस कमी आहे. मी कधी 7 क्यूब वेगळंच काहीतरी करतो, कधी मी स्क्वेअर चुकून टाकतो कारण प्रॅक्टिस नाही आहे. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही. आणि अजून प्रॅक्टिस करायची असेल तर याच्यामध्ये फक्त साईन बदला, मनानं आणखी 4 उदाहरणं तयार करा आणि ते सोडवा. मित्रांनो प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं जर बेसिक कच्चा असेल तर प्लेलिस्टमध्ये जा. मैत्री गणिताशी 14 व्हिडिओ आहेत. युक्लिडचा खजाना 4 व्हिडिओ आहेत. अवश्य पहा. आणि वर्ग 10वीचं भूमिती जॉमेट्री पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. आपल्या मित्र